पैसे खायला दिले नाही म्हणून भ्रष्टाचारी. रोहिणी जगताप. सारिका हराळ, राहुल अडागळे यांना पैसे नाही भेटले म्हणून आम्हाला भ्रष्टाचारी घोषित. अधिकारी देखील सामील. महिलांचा आरोप. श्रीगोंद्यात उमेद अभियानात 25 लाखांचा अपहार. श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियान चालवले जाते. विविध प्रकारच्या योजना राबवताना येणारा निधी हा शासनाकडून तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर यांच्याकडून निधी प्रभाग संघ, ग्रामसंघ व नंतर बचत गटाला वितरित केला जातो. बेलवंडी प्रभागासाठी रोहिणी बाळकृष्ण जगताप या बेलवंडी प्रभाग समन्वयक म्हणून कामकाज पाहत होत्या. नुकताच रोहिणी बाळकृष्ण जगताप आणि वंदना सुरेश उकांडे या दोन महिलांवर सुमारे 25,20,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जगताप व उकांडे या दोन्ही महिलांनी या आरोपांचे खंडन केले असून आपण कोणत्याही प्रकारचा अपहार केला नसून जाणीवपूर्वक आम्हाला यामध्ये अडकवलं गेलं असल्याचं बोलताना सांगितलं. आपण जो व्यवसाय सुरू केला याबाबत सर्व माहिती वरिष्ठ सोमनाथ जगताप यांना दिली होती. त्याचबरोबर व्यवसायाचे सर्व फोटो व व्हिडिओ त्यांना दिले होते. या व्यवसायाला सोमनाथ जगताप यांनी बेलवंडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी देखील आमच्या व्यवसायाचे कौतुक केले होते. मात्र नंतर त्यांनी व्यवसायाला विरोध करून ग्रामसंघ व्यवसाय करू शकत नाही असे सांगितले. पण आम्ही GST वाचवण्यासाठी अनुवंदन हे खाते उघडून या खात्यावर निधी वर्ग करून व्यवहार हे त्या खात्यातून केले. एवढी आमची चूक झाली असल्याचे जगताप यांनी बोलताना सांगितले. यांना मनमानीप्रमाणे पैसा खायला नाही दिला त्यामुळे हे आम्हाला भ्रष्टाचारी म्हणायला लागलेत. अनेक गटाकडून जवळपास 3,60,000 रुपये अनिल डोईफोडे यांच्या हातात दिले. ही रक्कम अनिल डोईफोडे यांनी सोमनाथ जगताप यांना दिली. पण यामध्ये सारिका हराळ आणि राहुल अडागळे यांना पैसे भेटले नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला भ्रष्टाचारी घोषित केले असल्याचा आरोप रोहिणी जगताप आणि वंदना उकांडे यांनी केला आहे. तर सध्या जवळपास 30 लाखांच्या मशिनरी आमच्याकडे आहेत. मग 25 लाखाचा भ्रष्टाचार कसा, असा देखील प्रश्न यावेळी रोहिणी जगताप यांनी उपस्थित केला. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1, श्रीगोंदा. नमस्कार, माझं नाव रोहिणी बाळकृष्ण जगताप. मी उमेद अभियानामध्ये प्रभाग समन्वयक म्हणून काम करत आहे. पंचायत समितीच्या अंडर प्रभाग समन्वयक म्हणून मी काम करते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटाचं काम इथे बेलवंडी झेडपी गटात मी पाहत होते 2019 पासून. त्याच्यानंतर ना आम्ही एमआयपी प्रक्रिया अशी असते की महिलांच्या कुटुंबातून आपण एक स्ट्रक्चर आखला जातो की त्यांच्या घरात येणारा पैसा आणि घरातून खर्च होणारा पैसा याचा ताळेबंद आखला जातो. त्यातून आपल्याला एमआयपी एक महिला सापडती की जेणेकरून जिचा घरात येणारा पैसा आणि घरातून बाहेर जाणारा पैसा जास्त असतो, म्हणजे तिचा खर्च जास्त असतो. त्यातून ती एमआयपी महिला सापडते आणि आपण त्या महिलांसाठी त्यांच्या उद्योगासाठी थोडासा हातभार म्हणून हा एमआयपीचा पैसा असतो. हा निव्वळ पैसा व्यवसायासाठीच खर्च केला जातो. मी प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या ग्रामसंघातून महिलांच्या बचत गटाचे एमआयपीचे प्रस्ताव तयार करून जवळजवळ प्रभाग संघामध्ये 1 कोटीपर्यंत पैसा आणला होता. हा पैसा आम्ही व्यवसायासाठीच चालू करण्यासाठी मी सोमनाथ जगताप म्हणून जिल्ह्याचे आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती. अनिल डोईफोडे म्हणून तालुक्याचे आमचे BMM होते, त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हटले चालेल मॅडम, तुम्ही व्यवसाय चालू करा. सुरुवातीला यांनी सगळ्यांनी आम्हाला पुढाकार दिला. त्याच्यानंतर एक कल्याणकर नावाचा माणूस आला होता आमच्याकडे. त्याला व्यवसायाचं पूर्ण नॉलेज होतं. तो म्हटला की मॅडम आपण पेटीकोटचं नॉलेज मी महिलांना शिकवल आणि त्यातून मग आपण व्यवसाय चालू करू. तर मी म्हटलं की हा एकतर्फी निर्णय मी घेऊ शकत नाही, म्हणून मी प्रभाग संघाच्या अध्यक्षांना सांगितलं. त्या पण ठीक आहे म्हटल्या, पण आपण पंचायत समितीत जाऊन चर्चा करूया. त्याच्यानंतर आम्ही कल्याणकरला घेऊन पंचायत समितीत गेलो. अनिल डोईफोडे आमचे BMM तिथं हजर होते. त्याच्यात राहुल अडागळे आमचे BMF आहे तेही तिथेच होते आणि माझे सहाय्यक कृष्णा सरगर हेही तिथेच होते जेव्हा ते कल्याणकर तिथे येऊन भेटले होते. कल्याणकरनी व्यवसायाची माहिती त्यांना सांगितली, पेटीकोट कसे तयार होतात, कापड कुठून आणलं पाहिजे, महिलांना मी स्वतः प्रशिक्षण देईल, अशा मशिनी घ्याव्या लागतील. तर यांनी मला अनिल डोईफोडे सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही एका ग्रामसंघाचं चालू करा. त्यानंतर प्रभाग संघाच्या अध्यक्षा वंदना उकांडे ह्या बेलवंडी झेडपी गटातून आणि बेलवंडी गावातल्या असताना त्या काय म्हटल्या की आपण इथून सुरुवात करूया, पहिले आपल्या इथे सुरुवात करूया. आम्ही तो निर्णय घेतला आणि ठीक आहे म्हटलं. आणि नंतर आम्ही प्रभाग संघातून आलेला निधी ग्रामसंघाच्या नावाने वर्ग केला. ज्या ज्या गटाच्या नावाने आलेला होता त्या गटांना देण्याच्या ऐवजी आम्ही ग्रामसंघातून महिलांची एक मीटिंग घेतली आणि महिलांना सांगितलं की 6-6 हजारातनं, म्हणजे महिला पण तयार नव्हत्या, 6-6 हजारातनं व्यवसाय कोण चालू करणार. महिला म्हटल्या की उलट चांगले मॅडम, ते पैसे भरा वगैरे वगैरे, त्यापेक्षा आम्ही काय करतो की इथंच एकत्र येऊन इथंच आम्ही
आमचा व्यवसाय चालू करूया, आम्हाला तुम्ही रोजंदारी द्या आणि त्यातून काय व्यवहाराचं म्हणजे कर्जाची जी परतफेड असेल ती तुम्ही तिथं प्रभाग संघाला करत जा. हा निर्णय झाल्यानंतर ना आम्ही ग्रामसंघाचा व्यवसाय चालू केला. आम्ही मशिनरी घेतल्या, जवळजवळ आम्ही सुरुवातीला 13 मशिनी घेतल्या. त्या मशिनीतून आम्ही महिलांना प्रशिक्षण दिलं आणि पेटीकोट उद्योग चालू केला. ओम महिला ग्रामसंघातून आम्ही सॅनिटरी नॅपकिनची मशीन घेतली आणि सॅनिटरी नॅपकिन कशी बनवायची वगैरे महिलांना प्रशिक्षण दिलं आणि सॅनिटरी नॅपकिन आम्ही सीआरपी थ्रू गावामध्ये विकूया आणि त्यातून काही पैसा येईल तो त्यातून मग कर्ज प्रभाग संघाला करूया, परतफेड होईल. ह्या हिशोबाने आम्ही ओम महिला ग्रामसंघाची देखील मीटिंग घेतली. त्याच्यानंतर असे 2 व्यवसाय आम्ही चालू केले. व्यवसाय सुरळीत चालू झाल्यानंतर मी सोमनाथ जगताप सर जे आमचे जिल्ह्याचे डीएमएम आहेत, मी त्यांना सांगितलं की सर असा व्यवसाय चालू झाला, 2000 नगाची आम्ही ऑर्डर पूर्ण केली आहे, आता 10,000 नगाची ऑर्डर आलेली आहे, तुम्ही एकदा व्यवसायाला भेट द्या म्हणून ते म्हटले की ठीक आहे मी येतो वगैरे. आणि नंतर मग सोमनाथ जगताप सर इकडे आले, त्यांनी व्यवसाय पाहिलं, सगळं छान छान म्हटले. महिलांनी त्यांचे अनुभव सांगितले. महिलांनी सांगितलं की आम्ही 2-3 डझन शिवत होतो सर, आता आम्ही 8 ते 12 डझन शिवतो, आम्हाला एवढा रोज पडतोय, आम्ही आता ह्याच्यातून आमच्या ग्रामसंघाचं कर्ज परतफेड करायला आम्हाला मदत होईल करून. सोमनाथ सर तिथे छान छान म्हटले. त्याच्यानंतर त्यांनी जिल्ह्याला गेल्यानंतर डायरेक्ट आम्हाला तिथे सांगितलं की तुम्ही मॅडम तुम्ही असं चुकीचं केलं, ग्रामसंघ व्यवसाय चालूच करू शकत नाही, असं नाही तसं नाही. मी म्हटलं सर मी हे अनिल डोईफोडे सरांच्या कानावर घातलं होतं, तुमच्या पण कानावर घातलं होतं, मी वेळोवेळी तुम्हाला माहिती देत होती. तसे माझ्याकडे पुरावे पण आहेत की व्हॉट्सअपला मी त्यांना वेळोवेळी सगळी माहिती दिली आणि त्यांनी त्याच्यात हा म्हणजे त्यांनी त्यांचा होकार पण दिलेला आहे. तरी देखील ते आता हात वरती करतायत की नाही हा तुम्ही भ्रष्टाचार केला. हो, आमच्याकडनं एकच चुकी झाली. चुकी मी म्हणणार नाही, कारण की ती चुकी पण नाही म्हणता येणार, कारण की प्रभाग संघाच्या अध्यक्षाच्या नावाने केवायसी निघते, बँकेमध्ये प्रभाग संघाच्याच अध्यक्षाच्या नावाने प्रभाग संघाचं पॅन कार्ड सुद्धा येतं. तर त्या हिशोबाने आम्ही जीएसटी खातं प्रभाग संघाच्या अध्यक्षाच्या नावाने खोललं आणि हे सर्वांच्या मताने म्हणजे सर्व महिलांच्या मताने झालेलं आहे, कारण की त्या एकाच अकाउंटमध्ये पैसा येईल आणि एकाच अकाउंट थ्रू आपण बाकीच्या ह्याचे कर्ज परतफेड करू आणि आपल्याला सोपं जाईल, ह्या हिशोबाने ते खातं उघडलं होतं. आणि आम्हाला जीएसटी लागत होती, जे की मशिनरीसाठी आम्हाला ते जीएसटीचं पण एवढं नॉलेज नव्हतं. प्रभाग संघाचे अध्यक्ष तुम्हाला सांगतीलच, तर जीएसटीचं आम्हाला नॉलेज नव्हतं, पण आम्हाला असं वाटलं की जीएसटी वाचला आपला. जीएसटी वाचवण्यासाठी आम्ही हा सगळा प्रकार म्हणजे हा पैसा आम्ही अनुवंदन एंटरप्राइजेस मध्ये वर्ग केला. पण यांनी ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला भ्रष्टाचारी म्हणून घोषित केलं. जर मी भ्रष्टाचारी आहे तर सोमनाथ जगताप पण भ्रष्टाचारी आहेत, त्याच्यानंतर राहुल आढावे पण भ्रष्टाचारी आहेत आणि सारिका हराळ मॅडम कक्ष प्रमुख आहे. त्यांनी किती वेळा इथं येऊन भेट दिला, त्यांनी कोणत्या व्यवसायाला भेट दिली, त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की मॅडम हे पेटीकोट आहेत. उलट सारिका हराळ मॅडमला आम्ही 7-8 परकर पण दिले, त्याच्यानंतर सॅनिटरी नॅपकिनचा बॉक्स पण दिला, बॉक्स घेतलाय, परकर घेतले, तरी देखील त्या म्हणतात की व्यवसाय स्थापन नाही झाला आणि यांनी भ्रष्टाचार केला. म्हणजे यांना यांच्या मनमानीप्रमाणे पैसा आपण खायला दिला नाही तर हे लोक आम्हाला भ्रष्टाचारी म्हणतील. राहुल आढावे यांनी एवढ्या दिवस सांगत होते की 80 लाखाचा घोळ केला, 80 लाखाचा घोळ केला आणि आज तुम्ही एफआयआर करताय की 25 लाखाची. मग हा 80 लाख कुठं आणि 25 लाख कुठं? मग जर त्यांनी त्यावेळेस दाखवलं होतं की एवढा भ्रष्टाचार केलाय 80 लाखाचा आणि आता तुम्ही 25 लाखाचीच एफआयआर करताय, मग जे मधला पैसा गेला कुठं? मग हा राहुल आढावेचा पण फॉल्ट नाहीये का? सोमनाथ जगतापचा पण फॉल्ट नाही का? ह्या सगळ्यांनी पैसा खाल्ला. मी स्वतः त्यांना पैसा दिलेला आहे. मी माझ्या गटातून 60,000 रक्कम काढली, कविता काळ्याच्या गटातून काढली, परत प्रतिभा उंडेच्या गटातून काढली, सोनाली ससानेच्या गटातून काढली, वंदना उकांडेच्या गटातून, असे 60-60 रुपये 60-60 हजाराची रक्कम मी एकूण करून अनिल डोईफोडेच्या हातात दिली. मग अनिल डोईफोडेनी सोमनाथ जगतापला दिली. आता ह्या दोघांचे पैसे, ह्यांनी दोघांनी पैसे खाल्ले पण सारिका हराळला पैसे नाही भेटले. मग आता सारिका हराळला पैसे नाही भेटले आणि राहुल आढावेला पण नाही भेटले. मग यांना पैसा न भेटल्यामुळे यांनी महिलांच्याच पैसा यांचाच रुबाब आणि यांनी महिलांनाच भ्रष्टाचारी म्हणून घोषित केलं. एकूण तुम्ही किती पैसे दिले गोळा करून त्यांना? अनिल डोईफोडे सरांच्या हातामध्ये मी 3,60,000ची रक्कम दिली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सारिका हराळ, बीडीओ मॅडम आणि राहुल आढावे आणि सोमनाथ जगताप आणि स्वतः अनिल डोईफोडे हे 5 जण वाटून घेणार होते. पण त्या पैशाचं काय झालं माहिती नाही, कारण की माझ्याकडे पुरावा नाही. त्यांना मी ऑनलाईन म्हटलं तर ते म्हटले नाही मॅडम ऑनलाईन नाही, तुम्हाला कॅशच पेमेंट करावं लागेल. त्यांना कॅश पेमेंट दिलं. मग आता ह्या दोघांनीच वाटून घेतले पैसे म्हणून राहुल आढावे आणि सारिका हराळ आमच्यावर भ्रष्टाचारी घोषित करतायत आणि त्याच्यात बीडीओ मॅडम यांना पैसा खायला नाही भेटला की यांनी आम्हाला भ्रष्टाचारी म्हणून घोषित केलं.
आमच्याकडे एकूण 35 मशिनरी आहेत. इथे बेलंडी युनिटला आपल्या 13 मशिनी आहेत. त्याच्यानंतर शिरसगावमध्ये 5 मशिनी आहेत. मढेवडगावमध्ये 5 मशिनी आहेत. त्याच्यात कोहिनूर ग्रामसंघ एक आहे, त्याच्या 5 मशिनी आहेत. वांगदरीमध्ये 5 मशिनी आहेत आणि ढोकराई फाट्यावर एक 5 मशिनी आहेत. अशा त्या 25 मशिनी आणि ह्या 13 मशिनी. सॅनिटरी पॅड मशीन? सॅनिटरी पॅडची मशीन एकच आहे सर, ती आसिफ सरांच्या इथेच आहे. तिथं आमचं भाडं ठरलं होतं भाड्याने, मग ते आता तिथे भाडं चालू आहे, पण मशीन बंद पडली. यांनी भ्रष्टाचारी घोषित केल्यामुळे आम्हाला काहीच काम करता येईना, सगळे उद्योग बंद पडले. एकूण मशीन किती लाखाची आपल्याकडे आता सॅनिटरी नॅपकिनची मशीन सर 15 लाखाची आहे. ती आपण सेकंड हँड घेतली होती. तिची ओरिजिनल प्राइस 21 लाख समथिंग 21 लाखापर्यंत आहे आणि बाकीच्या सगळ्या मशीनी मिळून 15-15.5 लाखापर्यंत मशीन असतील सर. जवळपास एकूण 30 लाखापर्यंत मशीनरी आपल्याकडे आहे. हो सर. आणि त्यात आपण कच्चा माल मागवला होता राजस्थान बलोत्रावरनं. आपण कापड मागवत होतो, ते आम्ही 3-4 वेळेस ते कापड मागवलेले 2-2.5 लाखापर्यंत. काही रकमा आम्ही भरलेल्या पण आहेत गटामध्ये. आता तुमचं म्हणणं काय याच्यामध्ये? माझं म्हणणं एवढंच आहे की महिलांचा व्यवसाय चालू ठेवायचा होता. ह्या भ्रष्टाचारी लोकांना खायला पैसा भेटला नाही म्हणून ह्यांनी हा प्रश्न, म्हणजे छोटी क्षुल्लक गोष्ट आहे, टेक्निकल इश्यू आहे आमचा, की आम्ही आहे ना ते जीएसटी खातं म्हणून त्याच्यात पैसा वर्ग केला. हा आमचा टेक्निकल इश्यू आहे. ह्या इश्यूला त्यांनी त्रयस्थ संस्था आणि त्रयस्थ संस्थेला सगळ्यांचे पैसे काढले, त्रयस्थ संस्थेच्या नावाने लादलेत राहुल अडागळेंनी. आणि त्यांनी एवढा मोठा पैसा रक्कम म्हणजे 80 लाख रुपये दाखवलेली आहेत. जो पैसा त्यांनी काढलाय आणि महिलांच्या नावाने टाकलाय, कोणत्या एकल महिलेने जर वैयक्तिक नावाने पैसे काढले ते देखील त्यांनी आमच्या नावावर टाकलेले आहेत. म्हणजे वडगावचे काही महिलांचे पैसे असतील, बेलवंडीचे काही महिलांचे पैसे असतील, वांगदरीच्या काही महिलांचे वैयक्तिक त्यांनी जे पैसे काढलेले आहेत ते यांना हे माहितीच नाही. जर राहुल अडागळे 10 वर्षापासून आमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत तर त्यांना समजलं पाहिजे होतं. पीएमएफएमईचे पैसे 40,000 वेगळे येतात, बीज भांडवलाचे वेगळे येतात. परत तुम्हाला सांगते सर, उत्पादक गटाचे पैसा वेगळा येतो. ह्यांनी 60,000चीच रक्कम पाहिजे. 60,000च्या व्यतिरिक्त जर एखादी रक्कम असेल तर तो भ्रष्टाचार आहे असं घोषित केलंय सर. मी वंदना सुरेश उकांडे, बेलोंडे इथे राहते. मी कल्पवृक्ष प्रभाग संघ इथे अध्यक्ष आहे. आणि जे महिला सक्षमीकरणासाठी 60,000चा जो निधी येतो तो एकंदरीत 1 कोटीपर्यंत प्रभाग संघात आहे आमच्या. तर त्याच्यातून सगळ्या महिलांची आम्ही मिटिंग घेऊन रोजगार चालू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक CRPंनी मिटिंग घेतली. त्यांनी त्यांच्या महिलांचे सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडेच आहे, सिग्नेचर घेतलेले. प्रत्येक अध्यक्ष सचिवांनी मान्यता दिली रोजगार चालू करण्यासाठी. पहिला रोजगार आम्ही बेलोंडीत चालू केला व्यवसाय. तिथे बेलोंडी इथे आम्ही सॅनिटरी पॅडचा आणि परकर उद्योग असे 2 उद्योग चालू केले. त्यात नांदेडचा आशिष कल्याणकर म्हणून जी व्यक्ती होती त्यांना आम्ही ट्रेनिंग देण्यासाठी पंचायत समितीमध्ये ओळख करून दिली. आणि तिथे आडागळे आणि डोहीपुडे सर होते, सरगर सर होते. सगळ्यांसमोर त्यांचं ओळख पण करून दिली. मग जे डोहीपुडे सर होते त्यांनी मान्यता पण दिली एक ग्रामसंघाचं चालू करा म्हणून. तर आम्ही बेलोंडीमध्ये चालू केलं. आणि नंतर 1-2 महिने व्यवस्थित व्यवसाय चालू झाला, महिला ट्रेन झाल्या. नंतर सोमनाथ जगताप सर जिल्ह्यांचे, त्यांना आम्ही सांगितलं की असे व्यवसाय चालू झालेत. रोहिणी मॅडमने त्यांना सगळे व्हिडिओ वगैरे पाठवले, कसे महिला काम करतात दाखवले. त्यांनी सगळ्याला व्हेरी गुड केलं. नंतर पाहणीसाठी आले. पाहणीसाठी आल्यानंतर त्यांनी सगळ्या महिलांचं संभाषण पण केलं, कसं चालू आहे काम, कसं आहे, तुम्हाला परवडतं कसं, किती प्रॉफिट काय, महिलांसंग चर्चा पण झाली. आणि नंतर त्यांनी अगोदर ज्या व्यवसायाला मान्यता दिली ती मग अचानक ते म्हटले हे चुकीचं आहे, तुम्ही एक रकमी प्रभाग संघात ग्राम संघातून जे पैसे काढले व्यक्तींच्या नावावर ते एक रकमी भरा. त्यावेळेस आमची रक्कम 14,21,000 झाली टोटल खर्च. आणि जो कल्याणकर नावाचा व्यक्ती होता त्याला ट्रेनिंगचा वगैरे चार्ज आम्हाला द्यावा लागत होता. आणि त्याला 75,000 रुपये ॲडव्हान्स पण दिला होता. तर तो पण व्यक्ती इतका घाबरला की जिल्ह्याचे व्यक्ती ऑडिट आले, आता मला काहीतरी करल, कारण सोमनाथ जगताप सर डायरेक्ट म्हणजे तुम्हाला
तुमच्यावर मी गुन्हा दाखल करल असं धमकी दिली. तर तो रात्रोरात साधारणतः मला सांगता येत नाही त्याचं टायमिंग काय आहे, कधी किती वाजता फरार झाला. पण तो आमच्या ॲडव्हान्स 1.5-2 लाख रुपये त्याच्याकडे रक्कम असेल आणि परकरचा माल होता एक 2-2.5 लाखाचा, सगळा घेऊन तो फरार झाला. आपल्या बेलवणीतूनच फरार झाला. आणि त्याच्यानंतर सोमनाथ जगतापने एका दिवसातच कमीत कमी डोईफोडे सरांच्या माध्यमातून 15 ते 20 फोन आम्हाला पैसे भरा नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करल अशी दमदाटी केली. तर मी स्वतः इतके घाबरून गेले की गाव पातळीवर महिलांचा विश्वास माझ्यावर होता. एवढा उद्योग चालू केला, घरी नवऱ्याला काही माहिती नाही तर काय करणार. तर बाहेरून व्याजाने मी पैसे काढले 15 लाख रुपये. 15 लाख रुपये व्याजाने काढून मी एक रकमी माझ्या अकाउंटमधून 14,21,000 तिथं भरले. आणि दुसऱ्या दिवशी महिलांचा पेमेंट 89,000 झालता, तो सुद्धा महिलांना दिला. म्हणजे असे एकंदरीत 15-15.5 लाखाची उलाढाल मी बाहेरून व्याजाने काढून केली. आणि सोमनाथ जगताप एवढे बोलले होते मला की तुम्हाला उत्पादक गटाला मी 10 ते 12 लाख रुपये 15 दिवसात तुम्हाला देतो. तर त्या विश्वासावर मी एवढी उलाढाल केली नवऱ्याला न सांगता. पण सोमनाथ जगतापांनी नंतर सगळीकडे बँकेंना पण कळवलं की अध्यक्ष सचिव परस्पर पैसे काढू शकत नाही, पंचायत समितीतून तसं लेखी आणा. आम्हाला कुठूनच मार्ग नाही, कसं उचलटाक करावी, काय करावी. सरांनी सगळेच मार्ग आमचे बंद केले. आम्ही एवढं डिप्रेशनमध्ये गेलो, मानसिक त्रास पण झाला, घरच्यांचा आधार नाही, सपोर्ट नाही. पण आम्हाला इतकं टॉर्चर झालं की ते इतकं असह्य झालं की काय करावं काय नाही. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की जो आहे गटाच्या सरांनी आम्हाला एक आयडिया पण सांगितली होती की गटाच्या नावाने तुम्ही पैसे घेऊ शकता, गट तुम्हाला देऊ शकतो. तर मग आम्ही विचार केला की असं करूया, मग गटांच्या नावाने चेक घेऊया आणि हे पैसे फिरत करू. जे सावकारकी पद्धतीने पैसे काढले ते कसे द्यायचे. आणि मला तर इतकं बोधरेशन होतं की कोणालाच माहित नव्हतं, कारण हा वैयक्तिक मी पैसा माझ्या ओळखीवर घेतला होता. त्याच्यामुळे मग आम्ही गटातून पैसे काढले. मग जसं जसं आम्हाला सिनियर सांगत गेले तुम्ही ग्रामसंघातून काढू शकत नाही, गटातून काढू शकता. तर गटातून काढले तर त्यांनी फ्रॉड घोषित केलं. बरं, मी फक्त अध्यक्ष प्रभाग संघाचे अध्यक्ष असल्यामुळं GST खातं काढायचं होतं म्हणून माझे डॉक्युमेंट घेऊन माझ्या नावावर अकाउंट खोलण्यात आलं. सगळ्या CRPने त्यांना मान्यता दिली होती. CRP त्याला सहभागी होत्या, प्रत्येक गावच्या अध्यक्ष सचिव त्याला सहभागी होत्या. प्रत्येकांना माहीत होतं हे गोष्ट, सगळ्यांच्या सहमतीने झालं. बरं, आमचा प्रभाग संघ हा धर्मदाय रजिस्ट्रेशन आहे आणि संयुक्त संस्था आहे. याचे निर्णय सगळ्यांच्या ठरावाने होऊ शकतो, व्यवसाय आम्ही करू शकतो असं शासनच बोलतो. आम्ही व्यवसाय चालू केला, त्याची परतफेड पण आम्ही करणार होतो. आम्ही लेखी पण दिलं की ह्याचे आम्ही व्यवसायातून जसा नफा येईल तसा आम्ही याची परतफेड करू, फक्त आम्हाला व्यवसाय चालू करून द्या. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो आणि फक्त व्यवसायाची संधी मागितली तरी आम्हाला कुणीही संधी दिली नाही. फक्त आम्हाला भ्रष्टाचारी म्हणूनच घोषित करायचं सगळ्यांनी ठरवलं. वेळोवेळी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या आल्या. आम्ही इतक्या हॅरेसमेंटमध्ये, आज जर आमच्या जीवाला जर काही झालं तर ह्याच्या सगळं दोष हा पंचायत समितीवर जे आमची बाजू मांडून नाही घेतली, आमची चौकशी नाही केली, आमच्यापर्यंत आल्या नाही, आमची मशिनरी पाहिल्या नाही, आमचा व्यवसाय पाहिला नाही, त्याच अधिकाऱ्यांवर जाणार आहे. त्यामध्ये आमच्या मशिनरी एकंदर 30-31 लाखाच्या मशिनरी आमच्याकडे आहे. रॉ मटेरियल आम्ही 10-1 लाखाचं आणलं होतं, त्यातून काही परतफेड पण आम्ही केलेली आहे. पण मशिनरी जर आम्ही आज आम्हाला अधिकारी बोलले तुम्ही विका, काही करा, पण आमचा शासनाचा पैसा भरा, तर मशिनरी आम्ही एवढा शून्य भावात कसं काय विकू शकते. आम्ही विकण्याचा प्रयत्न पण केला, पण त्याचा तिसरा भाग सुद्धा कोणी पैसे देत नाहीये, इतकं लो मार्केट आहे त्याला. मग आम्ही ते विकून पैसा भरपाई कसा करायचा. आम्हाला फक्त एवढंच म्हणणे की तुम्ही व्यवसाय चालू राहून द्या, आम्ही तुम्हाला लेखी पण देतो 2 वर्ष 3 वर्ष काय असेल पैसा परतफेड करू. कारण जसा आम्हाला कर्ज स्वरूपात आलेला आहे 4 वर्षाची परतफेड असती तर आम्हाला त्या नियमाने टप्प्यावेळेस आम्ही ते फेड पण करणार आहे. पण आम्हाला कोणी संधीच द्यायना, आमचं म्हणणं पण ऐकून घेत नाहीये आणि व्यवसाय चालू करण्याची संधी पण देत नाही. आम्ही एक रकमी हा पैसा कसं काय भरू शकतो. बरं, ह्याच्यामध्ये फ्रॉड काहीच नाही. जर फ्रॉड असता तर डायरेक्ट आम्ही माझ्या नावावर अकाउंट खोललं नसतं. मी का म्हणून माझ्या नावावर अकाउंट खोलणार का तर मी फक्त प्रभाग संघाचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावावर अकाउंट खोललं आणि त्याच्यात मशिनरीसाठी पैसा घेतला. मशिनरी, रॉ मटेरियल आणि कच्चा माल जो बालोतरावरून कापड येतं त्याला GSTच लागतो, त्याशिवाय कापड घेता येत नाही. त्यासाठी GST नंबर लागत होता म्हणून ते खोललं. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काहीच नाही आहे. जर भ्रष्टाचार असता तर अशा प्रकारे भ्रष्टाचार आम्ही केला नसता.
आम्ही सगळं लेखी दिलंय, सगळे डॉक्युमेंट पण दिले, सगळे बिल पण दिलेले आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.